नमस्कार. सवाई गुरुनी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज मी महाराष्ट्रातील कोल्हापूरची फेमस झणझणीत कोल्हापुरी मिसळ ती आज मी बनवणार आहे. तर चला मग बघू. कोल्हापूर मिसळसाठी मी काय काय घेतले बघूया. पावशेर घरची ताजी मटकी घेतलेली आहे, कसुरी मेथी, कोथिंबीर, खोबरं, कढीपत्ता, तमालपत्री, लसूण, आले, तीळ, टोमॅटो, कांदा, तेल, उंबरवाल्यांची मी मिसळ मसाला घेतलेला आहे, मीठ चवीप्रमाणे, मीठ, हळद, जिरे, मोहरी, गरम मसाला, हिंग. आता आपण मटकी शिजून घेणार आहे. त्यासाठी मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे. गॅस चालू केला. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊ. तेल छान तापलेलं आहे. त्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊ. मोहरी छान कडल्यावर आपण कढीपत्ता आणि जिरे घालून घेऊ. जिरे आधी कधीच घालायचे नाही, करपतात. त्यामध्ये 1 चमचा हळद घालून घेऊ. हिंग 1 चमचा आणि आपण जी मटकी पावशेर घेतलेली आहे ते घालून घेऊ. ते आपण थोडी भाजून घेऊ. हे छान परतून घेऊ. त्यामध्ये 1 चमचा आपण मीठ पण घालू चवीप्रमाणे. आता मी थोडंच मीठ घालते कारण नंतर आपल्याला वाटणात मीठ घालायचं आहे. मटकी आधी छान परतून घ्यायची म्हणजे त्यातला कच्चापणा निघून जातो. छान परतून झालेली आहे. आता त्यामध्ये आपण पाणी घालू. आणि आपण 1 शिट्टी देऊन घेऊ. आता आपण याला 1 शिट्टी देऊन घेऊ. म्हणजे एका शिट्टीत छान शिजलं जाईल आपली मटकी. मंद आचेवर शिजवून घेऊ. आता मी पहिला वाटण करणार आहे. त्यासाठी खोबरे, कांदा, टोमॅटो चिरून घेते. मसाला भाजण्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे. तेल छान तापल्यावर आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊ. सुके खोबरे घालून घेऊ. सुकं खोबऱ्यानं काय होतं, कट तयार येतो. आणि भाजीला छान तेल सुटते. आले, लसूण पाकळ्या हे आपण छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊ. भाजून घेतलेले तीळ आहेत त्यामध्ये घालून घेते. टोमॅटो, तमालपत्री, कसुरी मेथी हे आपण सर्व जिन्नस छानसे परतून घेऊ. कोथिंबीर पण घालून घेऊ. अशा पद्धतीने आपण खमंग भाजणी करून घेऊ. हे पहा, छान कलरही बदल झालेला आहे. आता आपण याचे वाटण करून घेऊ.
कोल्हापुरी मिसळ जर बनवायची असेल आपल्याला घरी तर या पद्धतीने आपले वाटण झाले पाहिजे. कढई मी तापायला ठेवलेली आहे. माझं वाटण तयार झालेलं आहे. या वाटणामध्ये जर आपल्याकडे गरम मसाला नसेल, घरी जर आपल्याला लवंग, दालचिनी, तमालपत्र असेल तर ते छान खमंग भाजून जर त्यामध्ये वाटण तयार केलं तर ते खूपही छान होतं. माझ्याकडे उंबरचे गरम मसाला असल्यामुळे मी तोच घालणार आहे. अशा पद्धतीने माझे वाटण तयार झालेले आहे. आता मी कढई तापलेली आहे त्यामध्ये तेल घालून घेते. मिसळ म्हटली की त्याला तरतरीत तरी पाहिजे, म्हणून मी मिसळसाठी आता घालतानाच भरपूर तेल घालणार आहे. मी 4 चमचे तेल घालून घेतलेले आहे. तेल छान तापलेलं आहे त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी घालून घेऊ. कढीपत्ता आणि जे आपण वाटण बनवलं होतं ते घालून घेऊ. गॅस बारीक करायचा आहे. हे आता जे वाटण आहे आपण लालसर भाजून घेऊ. तेल तेल सुटत तोपर्यंत आपल्याला छान असं हलवत राहायचं आहे. हलवल्याने काय होते, खाली चिटकतही नाही आणि छान भाजणी होते. हे पहा, छान तेल सुटलेलं आहे. आता त्यामध्ये आपण 1 चमचा हळद घालून घेऊ. गरम मसाला 1 चमचा. उंबरचा हा गरम मसाला आहे. मिसळ मसाला 1 चमचा. घरचा हा माझा कांदा मसाला चटणी आहे ते मी टाकत आहे 2 चमचे. आपण मगाशी मीठ घातलेलं आहे म्हणून आता फक्त थोडंच मीठ घालत आहे यामध्ये. आता हे छान आपण या मसाल्यामध्ये परतून घेऊ. आपण सर्व मसाले घातलेले आहेत, गरम मसाला, चटणी ते सगळं घातलेलं आहे. आता यालाही 5 मिनिटं छान परतून घेऊ. त्यालाही तेल सुटलेलं आहे आणि जास्त वेळ मसाला घातल्यावर परतायचा नाही कारण तो मसाला जळला जातो. आता छान परतला गेलेला आहे. आता त्यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली मटकी होती ती आपण यामध्ये घालून घेऊ. हे पहा, छान मिक्स करून घेऊ. पाच मिनिट अशा पद्धतीने आपण ते मसाल्यामध्ये मटकी परतून घेऊ आणि आपल्याला जसा रस हवा आहे त्या पद्धतीने आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊ. पाणी मी इकडे गरम करायला ठेवलेलं आहे. हे गरम पाणी मी या भाजीमध्ये घालणार आहे. हा हा मसाला बघा छान परतलेला आहे आणि कसा तवंग येत आहे. हा 5 मिनिट आपण छान परतून घ्यायचा आहे. मध्ये आपण आता पाणी घालून घेऊ. मी नुसतं पाणीच ओतून घेतलेलं आहे तरी तवंग कसा वर आलेला आहे आणि तरीही छान आलेली आहे. ही मिसळ मी 7 ते 8 लोकांसाठी बनवलेली आहे. हा बघा मटकीचा रस्सा किती सुंदर झालेला आहे. त्याला तवंगही खूप छान आलेला आहे आणि दाटसरपणाही छान आलेला आहे. आता एक आपण छान उकळी मारून घेऊ. चवीसाठी आपण थोडासा गूळ घालून घेऊ. तिखटपणा मुरला जातो थोडा. 5 मिनिट आपण छान असं उकळून घेऊ. बघा छान किती उकळी आलेली आहे आणि दाटसर रस पण तयार झालेला आहे. अशा पद्धतीने माझा मटकीचा रस्सा तयार झालेला आहे. त्यामध्ये मी थोडी आता कोथिंबीर घालून घेऊ. वाव, खूपच छान झालेला आहे. चला आता आपण मिसळचं ताट बनवू.
ही झाली कोल्हापुरी झणझणीत चमचमीत मिसळ. पाहिला का? एकदा नक्की करून पहा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. सवाई गृहिणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.